राजनीति, आंदोलन, किसान, करप्शन, गरीबी, इन सभी मुद्दों पर आवाज उठाएगा अब तक न्यूज इंडिया। सत्ता के आगे जब भी सवाल कमजोर पड़ने लग जाए तो सवाल उठाने पड़ते हैं। बोल के लफ्ज आजाद है तेरे, बोल के सच जिंदा है अब तक। आज दिनांक 6 ऑक्टोबर 2025 रोजी अप्पर तहसील कार्यालयामध्ये महसूल थकबाकी वसुली करण्यासाठी मौजे सायनी बुद्रुक येथील गट नंबर 383, 412, 414, 385, 413, 415 आणि 416 या मिळकतींचा जाहीर लिलाव आयोजित करण्यात आलेला होता। सकाळच्या वेळात पंचनाम्यांच्या कामामुळे सदरचा जो लिलाव आहे हा 11 वाजेऐवजी 3 वाजता कार्यालयात सुरू करण्यात आला। मात्र दरम्यानच्या काळामध्ये जे आहे जनता म्हणजे ह्या मिळकती ज्यांच्या मालकीच्या होत्या, जनता स्पिनिंग मिल, तर त्यांनी 44,77,370 रुपये शासनाच्या अकाउंटवरती जमा केलेले आहेत। RTGS ने ते जमा केलेले आहेत, ते क्रेडिट झालेले आहेत। याची खातरजमा केल्यानंतर सदरचा लिलाव हा महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966च्या कलम 195 अन्वये या ठिकाणी तहकूब करण्यात आलेला आहे। सदर लिलावासाठी परिसरातील सर्वच जे काही प्रतिष्ठित लोक होते या सगळ्यांनी या लिलावाला अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला होता। साधारणतः 40 ते 50 या ठिकाणी लिलाव घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी गर्दी केलेली होती। मात्र या ठिकाणी त्यांनी हे अमाउंट भरल्यामुळे आपण हा लिलाव तहकूब केलेला आहे। मॅडम, याच्यामध्ये तुम्ही आता मीटिंगमध्ये सांगितलं की हा विषय संपला, मग इतरही काही याचे काही अजून विषय आहेत का, त्याबद्दल जरा तपशीलवार? सद्यस्थितीत तरी रेव्हेन्यू रिकव्हरी सर्टिफिकेट, ज्याला आपण RRC असं म्हणतो, हे ज्या म्हणजे ग्रॅच्युटी साठी आलेलं होतं तेवढ्यासाठी आपण हा लिलाव केला होता आणि त्यांनी ते पैसे तातडीने भरलेत आता। पण भविष्यात पुन्हा कामगारांच्या ग्रॅच्युटी संदर्भात अशा प्रकारच्या काही RRC आमच्याकडे आल्या तर पुन्हा त्यांच्या मिळकती हे करून पुन्हा त्यांच्या लिलावापर्यंतची कारवाई आपण सुरू ठेवणार आहोत। काही मिळकतींचा आलेला होता। मोठे गट नंबर 383, 412, 414, 385, 413, 415, 416 तर यांच्याकडे ही वसुली बाकी होती। तर यांना वारंवार नोटीस देऊन देखील ही मंडळी ही RRC ची जी वसुली आहे याची जी ओनर आहेत त्या मिळकतीचे जनता स्पिनिंग मिल आहे, स्पिनिंग भरणा होत नव्हता। त्यामुळे आपण आज रोजी या मिळकतींचा जाहीर लिलाव तहसील कार्यालयामध्ये ठेवण्यात आला होता। सदरचा लिलाव सकाळी 11 वाजता ठेवण्यात आला, परंतु अतिवृष्टीच्या पंचनाम्याच्या कारणास्तव त्याला आपण 5 वाजेपर्यंत मुदतवाढ दिली होती आणि आज रोजी आता 3 वाजता, आज 6/10/2025 रोजी 3 वाजता या दालनामध्ये लिलावासाठी आपण जमलेलो आहोत। तर मी या ठिकाणी विचारू इच्छिते जे काही आहे तिथे जनता स्पिनिंग मिल यांना आपण नोटीस देखील दिलेली आहे, तर यांचं जे काय म्हणणं असेल ते त्यांनी सांगावं। ग्रॅच्युटीची रकमेची थकबाकी होती त्याबद्दल त्या स्पिनिंग मिलची जे मिळकतीची वर्णन आपण केली त्याच्यानंतर अधिकाराचे काही थकबाकीची रकमेच्या RTGS आपल्या कार्यालयाच्या अकाउंटमध्ये वाजेचे पाठवण्यात आलेलं त्याच्या सर्टिफिकेट पण ते आपण दिलं का आता? हो, नाही ते दुसरं आहे। हा तो आपला असेल SBIचे आहे, आमच्या बॉम्बे मर्कंटाइल कॉर्पोरेशन त्याच्यासाठी UTR सर्टिफिकेट आणि याच्यात मॅडम आपण जी नोटीस काढलेली होती फक्त एक थकबाकी
आता या ठिकाणी मी त्यांनी दिलेलं डेबिट आरटीजीएस ऍडवाइस पाहिलेलं आहे आणि आमच्या अकाउंट डिटेल्स पण इथे आलेले आहेत. शासनाच्या अकाउंटवर 40,77,370 रुपये क्रेडिट झालेले आहेत आणि त्यामुळे मला दिलेल्या अधिकारानुसार महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 195 अन्वये विक्री तहकूब करणे यासाठी कोणत्याही पुरेशा कारणास्तव विक्री वेळोवेळी तहकूब करता येईल अशी तरतूद त्या अंतर्गत करण्यात आलेली आहे. आणि कसूर करणाऱ्या व्यक्तीने संमती दिल्यास नवीन उद्घोषणा करण्याची किंवा नवीन नोटीस देण्याची आवश्यकता नसणार आहे. या कलमान्वये कलम 195 MLRCच्या त्या अन्वये आज रोजी या मिळकतींचा जो जाहीर लिलाव आपण ठेवलेला होता हा जाहीर लिलाव जो आहे हा तहकूब करण्यात येत आहे आणि इथं संमतीही दिलेली आहे. रद्द करण्यात यावं, कारण संपूर्ण अमाऊंट आम्ही पेमेंट केलेली आहे. मी तेच सांगते पुढे की आपण संमती दिलेली आहे त्यामुळे नवीन या प्रकरणामध्ये नवीन उद्घोषणा किंवा नवीन नोटीस या ठिकाणाहून निघणार नाही या विषयासाठी.